विरारमधील सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय विरारचा महाराजा तो बसतो इथेच. त्याच्या डेकोरेशनचं पण काम जोरदार असं चालू आहे बघा. पॅकिंग वगैरे आतमध्ये केलेली आहे पूर्ण. त्या साईडला बघा ग्रिल वगैरे तुम्ही पाहू शकता. सर्वात प्रसिद्ध असा विरारमधील गणपती आहे विरारचा महाराजा, जो लालबाग रुपी असतो. विरारमधील दुसरा जो प्रसिद्ध गणपती विरारचा राजा पाहू शकता. आगमन सोहळा असणार आहे. डेकोरेशन वगैरे जोरदार असं काम चालू आहे. विरारच्या राजाचा मंडप पाहू शकता तुम्ही केवढा मोठा आहे. आतमध्ये वगैरे बघू शकता तुम्ही. तिथे स्टेप वगैरे बांधले, तिथेच बसतो विरारचा राजा. तो देखील लालबागच्या राजासारखीच मूर्ती असते. या साईडला पाहू शकता खूप जोरदार अशी तयारी चालू आहे, कारण आगमन सोहळा असतो विरारमध्ये सर्वात मोठा. या साईडला बसतो विरारमधील अजून एक प्रसिद्ध गणपती विरारचा चिंतामणी. त्याचे पाठ वगैरे पाहू शकता. इथली अपडेट एवढीच आहे. त्यानंतर साईनाथ नगरचा राजा, नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असा विरारमधील गणपती आहे साईनाथ नगरचा राजा. त्याचाही मंडपचं काम जोरात चालू आहे. या ठिकाणी बसतो पाच पायरीचा राजा. जीवदानीला आपण जातो त्या रोडच्या ठिकाणीचा पाच पायरीचा राजा बसतो. तोही खूप प्रसिद्ध गणपती आहे. विरारचा सम्राट, त्याचाही आगमन सोहळा असणार आहे 30 ऑगस्टला बरोबर 6 वाजता. विरार ईस्ट मधील अजून एक प्रसिद्ध गणपती, जो की आहे विजयनगरचा राजा. त्याच्याही मंडपाचं काम जोरदार असं चालू आहे. आगमन डेट अजून रिव्हील झाली नाही. नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तुम्हाला विरार ईस्टमधले जे प्रसिद्ध गणपती आहेत त्यांच्या मंडपचे अपडेट देणार आहे. कारण 30 तारखेला असणार आहे विरारच्या राजाचा आगमन सोहळा, जो की विरारमध्ये खूप प्रसिद्ध असा गणपती आहे विरारचा राजा. त्याचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा असतो. त्याचसोबत त्याच संध्याकाळी असणार आहे विरारचा सम्राट दुसरा गणपती प्रसिद्ध असा, त्याचाही आगमन सोहळा आहे. तर खूप सारे प्रसिद्ध असे गणपती आहेत विरार ईस्टला, त्यांची तुम्हाला मंडपची अपडेट देणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण विरार वेस्टच्या मंडपची अपडेट तुम्हाला देणार आहे. तर कोणकोणत्या मंडपची अपडेट देऊ तेही तुम्ही नक्की सांगा. चला आता आपण जाऊया पहिलं साईनाथ नगरला. तिकडून आपण सुरुवात करणार आहोत. नंतर आपण स्टेशनला जाणार विरारचा राजाला. चला. विरार ईस्टला साईनाथ नगरला आलात तर बरोबर जो अंकिता ज्वेलर आहे त्याच्या समोर इथे बसतो साईनाथ नगरचा राजा. पाहू शकता तुम्ही साई प्लाझाच्या इथे. साईनाथ नगरचा राजा खूप प्रसिद्ध असा गणपती आहे. लास्ट इयरची मूर्ती तुम्हाला मी एंडिंगला दाखवणार आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असा विरार ईस्टमधील हा गणपती आहे. ते बघा मंडपचं काम जोरदार असं चालू आहे. त्या साईडला पहा मंडपचं काम वगैरे तिथे आहे. ट्रॉली. तर हीच आहे अपडेट. साईनाथ नगरच्या राजाचं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. ही तारीख लक्षात ठेवा, कारण सुंदर गणपती असतो. 2025 मधली मूर्ती तुम्हाला दाखवतो, त्यावरून समजेल तुम्हाला. खूप सुंदर असा गणपती होता 2025 मध्ये. जसा मुंबईचा राजा तेजूक आहे तशी सेम टू सेम ही देखील मूर्ती होती. यावर्षी कोणती मूर्ती असणार आहे बघूया आपण. साईनाथ नगरच्या सिग्नलच्या आधी बघा मिष्टान जो केक शॉप आहे त्याच्यात अपोजिट बसतो विरारचा चिंतामणी. पाद्यपूजन सोहळा 15 ऑगस्टला होता. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला होता. त्याच्या मंडपामध्ये आपण आलो. टी शर्ट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. 320 रुपयाला टी शर्ट आहे. खूप सुंदर अशी टी शर्ट आहे. तर आतमध्ये मंडपची तुम्हाला अपडेट देतो. मंडप पाहू शकता. फक्त चारी साईडने पॅक वगैरे केलं आहे, बाकी काय अपडेट नाही. इथे पाट वगैरे पाहू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती असते. तो विरारचा चिंतामणी असतो त्याची. बघा केवढी मोठी जागा आहे. 25ची मूर्ती पाहू शकता तुम्ही. यावेळी आगमन सोहळा असणार आहे 11 सप्टेंबरला. तर सर्वांनी आवर्जून या, कारण यावेळी काहीतरी कन्सेप्ट वेगळीच आहे. बघूया कशी असणार आहे मूर्ती. तरीच होती अपडेट. आता आपण पुढच्या गणेश मंडळामध्ये जाऊया. आता आपण आलोय पाच पायरीचा राजा बसतोय. ते बघा जीवदानी देवीचा जो पाच पायरीचा रोड आहे तिथेच बसतो पाच पायरीचा राजा. या साईडला बघू शकता बांबू वगैरे खूप सारे पडलेत. या साईडला पण मंडपची जोरदार अशी तयारी चालू झाली. तर बघा हीच आहे अपडेट. खूप सुंदर असा मंडप इथेही असतो. विरारमधील ईस्टमधील प्रसिद्ध असे गणपती आहेत तिथे आपण आज तुम्हाला सर्व अपडेट देणार आहे. आणि विरार वेस्टचे व्हिडिओ लवकरच येईल. 2025 मधली पाच पायरीच्या राजाची सुंदर मूर्ती यावेळी आगमन असणार आहे 10 सप्टेंबरला. तर सर्वांनी नक्की या. मागच्या वर्षी केवढी सुंदर मूर्ती होती बघा. तर आता आपण पुढच्या मंडलमध्ये जाणार आहोत. त्यामधील सर्वांचा लाडका आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय विरारचा महाराजा. सुंदर असा विरारमधील सर्वात मोठा गणपती. मंडप वगैरे पाहू शकता. खूप जोरदार असं काम चालू झालं. या साईडला बघा जो गेट आहे त्याचंही काम जोरात चालू आहे. ते बघा सर्व सामान वगैरे पडलंय. नंतर आतमध्ये पॅकिंग केले. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असा इथे बसतो विरारचा महाराजा, जो असतो लालबागच्या राजाचा गणपती रूपमध्ये. बघा आतमध्ये तुम्हाला दाखवतो केवढा मोठा मंडप आहे. त्यावरून तुम्ही पाहू शकता खूप चांगली कन्सेप्ट असते इथे मंडपची.
लास्ट इयर तुम्ही बघितलं असेल बघा, सामान वगैरे खूप सारा पडलाय, बांबू आहे त्या साईडला, ग्रिल वगैरे सर्व पडले, लोखंडचे रॉड वगैरे पडले. तिथेच बसतो विरार मधील प्रसिद्ध असा गणपती, विरारचा महाराजा. तुम्ही अपडेट पाहू शकता. हा गणपती जागच्या जागेवरच बनतो. 13 सप्टेंबरला आपल्याला पाहायला मिळेल कशी मूर्ती आहे यावर्षी. 2025 मध्ये सुंदर मूर्ती होती लालबागच्या राजासारखी. तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहिलात तर तुम्हाला वाटेल सेम टू सेम लालबागचा राजाच आहे. वाटता बॅकग्राऊंड वगैरे बघू शकता, तरीच आहे सुंदर अशी 2025 मधील विरारच्या महाराजाची मूर्ती. 2026ला काय थीम असणार आहे बघूया आपण. आता आपण पुढच्या मंडप मध्ये जाऊया. आता आपण मकवानाच्या इथे आलोय. पारस हॉस्पिटलच्या बरोबर एक्झॅक्टली समोर बसतो गरिबांचा राजा, तिथे आपण जाणार आहोत. ते बघा साई दत्त मंदिर आहे, त्याच्या समोरच बसतो गरिबांचा राजा. त्या साईडला मंडप वगैरे नाही, इथेच बसतो राजा. त्या साईडला बघा पत्रा वगैरे सर्व लावलेला आहे. त्या साईडला ट्रॉली आहे गरिबांच्या राजाची. त्याचं आगमन वगैरे कधी आहे बघूया आपण. सप्टेंबरला असणार आहे गरिबांच्या राजाचं आगमन सोहळा. पाहू शकता तुम्ही, इथेच बसतो गरिबांचा राजा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. तुम्हाला 2025 मधली मूर्ती पाहू शकता. कन्सेप्ट वगैरे आणि पाठचा बॅकग्राऊंड खूप सुंदर अशी लास्ट इयर ही मूर्ती होती. यावर्षी काय नवीन असणार आहे समजेलच लवकर. 9 तारखेला आगमन सोहळा असणार आहे. तर विरारकरांनो, या आगमन सोहळ्याला पण नक्की या. खूप सुंदर असा गणपती असतो दरवर्षी. डिजीवन आणि नागेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट तुम्ही पाहू शकता विरारचा सम्राट. मागच्या वर्षी सर्वात व्हायरल मूर्ती विरार मधील हीच होती. ती मूर्ती तुम्हाला लास्टला दाखवणार आहे बघा. आगमन सोहळा वगैरे खूप जोरदार आगमन असतो. या साईडला मंडप वगैरेचं काय अपडेट नाही, 2 दिवसाने मंडप चालू होणार आहे. लास्ट इयरची मूर्ती बघू शकता, विरार मधली सर्वात व्हायरल अशी मूर्ती. खूप सुंदर अशी कन्सेप्ट होती, पाहू शकता तुम्ही. खूपच भारी मूर्ती होती, बॅलेन्सिंग टाईप मध्ये. खूप हाईट वगैरे होती. तर यावर्षी अजून काहीतरी युनिक थीम त्याने ठेवले. तर 30 तारखेला आहे गणपतीचा आगमन सोहळा असणार आहे. तर सर्वांनी न चुकता नक्की या, कारण यावर्षी काय कन्सेप्ट असणार आहे ती त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 6च्या नंतर समजेलच. चला आता आपण पुढच्या मंडप मध्ये आलोय, जो सर्वांचा लाडका विरारचा राजा. विरारमधील सर्वात मोठा आगमन सोहळा 30 तारखेला असणार आहे 3:30 वाजता. इथे बसतो विरारचा राजा. मंडप वगैरे बघा केवढा मोठा असतो, त्यावरून विचार करू शकता. इथे सुद्धा लालबागच्या राजा रूपी मूर्ती बसते. तुम्हाला मंडपच्या आतमध्ये काय अपडेट आहे ते सांगतो. या साईडला बघू शकता स्टेप्स वगैरे. त्यानंतर इथे पण काम चालू आहे. त्या साईडला तुम्ही स्तंभ वगैरे पाहू शकता. इथे पण युनिक अशी थीम असते. यावर्षी कोणती थीम असणार आहे मंडपाची ते तुम्ही पाहू शकता. या साईडला बघा खाली बॅकग्राऊंडला प्लाय वगैरे सर्व लावण्यात आलेत. आणि त्या साईडला पुढे तुम्हाला दिसतंय स्तंभ वगैरे. आगमन सोहळा असणार आहे 30 तारखेला, त्यावेळी समजेलच आपल्याला. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. विरारमधील सर्वात मोठा आगमन सोहळा असतो विरारच्या राजाचा. तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवतो केवढा मोठा मंडप आहे, पाहू शकता. खूप हायटेड ही देखील मूर्ती असते. लास्ट इयरची मूर्ती तुम्ही पाहू शकता बघा, लालबागच्या राजारूपी मूर्ती होती. खूप सुंदर अशी मूर्ती ही देखील असते. तर मी आगमनाला येणार आहे, तुम्ही या, नक्की या. कारण त्या दिवशी खूप सारे मुंबईमध्ये पण आगमन असतील, पण आपण दुपारनंतर इकडे येणार आहोत. कारण लास्ट इयर आपल्याला जमलं नव्हतं. यावर्षी आपण नक्की विरारचा राजाचा जो आगमन सोहळा आहे तो पूर्ण कव्हर करणार, ते पण इन डिटेल, आणि विराटच्या सम्राटचाही. तर आता आपण आलोय नारंगी विजयनगरमध्ये, जो आमच्या एरियामध्ये सर्वात सुंदर असा गणपती बसतो, विजयनगरचा राजा. सुंदर अशी मूर्ती लास्ट इयर होती. तुम्हाला दाखवतो तिथली मंडपची अपडेट. त्या साईडला बघा मंडपची अपडेट. खूप जोरदार असा मंडप इथे बनतोय. त्याचा आगमन सोहळा कधी आहे येतील नक्की डेट समजेल त्यावेळी तुम्हाला मी नक्की अपडेट देईल. तर तुम्हाला कोणत्या मंडपची अपडेट पाहिजे असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हीच होती सर्व गणपतींची अपडेट. तुम्हाला विरारचा राजा आणि विरारचा महाराजा यांचा मंडप वगैरे तुम्ही पाहिला असतील. हे विरारमधील खूप प्रसिद्ध असे गणपती आहेत. विरारचा महाराजा हा जागच्या जागी बनवला जातो. खूप सुंदर अशा मूर्त्या असतात. दोन्ही मूर्त्या पाहिल्यात तर तुम्ही लालबागच्या राजासारख्या मूर्त्या असतात. आणि जो सम्राट वगैरे गणपती आहे त्या युनिक युनिक थीम असतात. मागच्या वर्षी सर्वात व्हायरल अशी विरारमधील सुंदर मूर्ती होती, जे की विरारचा जो सम्राट आहे तीच मूर्ती होती. त्याचाही आगमन सोहळा असणार आहे 30 तारखेला. त्याचा संध्याकाळी आगमन सोहळा असणार आहे आणि दुपारी असणार आहे सर्वांचा लाडका विरारचा राजा याचा आगमन सोहळा. तर तुम्हाला जेवढे गणपती आहे ईस्टचे प्रसिद्ध असे त्यांचा मंडपचा अपडेट दिली तुम्हाला. तर अजून तुम्हाला कोणकोणते मंडपचे अपडेट पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विरार वेस्टला जे गणपती आहेत, खूप सारे गणपती आहेत, त्यांच्या मंडपची तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विरार वेस्टचे जेवढे मंडळ आहेत त्या मंडळचे नाव नक्की सांगा आणि लोकेशन सांगा. आपण तिथलीही तुम्हाला अपडेट देऊ. चला, तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या चॅनलवरती मुंबईमधील प्रसिद्ध गणपती यांचे मंडपचे अपडेट
परेल वर्कशॉपमधील आगमन सोहळा वगैरे, खेतवाडी वगैरेचे गणपती यांचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि कोणकोणते तुम्हाला अपडेट पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि विरारमध्ये कोणता गणपती प्रसिद्ध आहे तुमच्या मते ते पण तुम्ही नक्की सांगा. याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ हाईप करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.